सातारा जिल्ह्यातील आनंदा पिसाळ यांनी मागील वर्षापासून शेती करण्यास सुरुवात केली। कलिंगड, काकडी, ढेमसं अशी पिकं त्यांनी मल्चिंगवर घेण्यास सुरुवात केली। सध्या त्यांच्याकडे गिरीश मल्चिंग पेपरचा वापर करून मिरची हे पीक घेण्यात आले। या बहारदार पिकातून त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। फलटण तालुक्यातील राजुरी येथील आनंदा पिसाळ यांची 10 एकर शेती आहे। मागच्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती करताना त्यांनी वर्षापासून भाजीपाल्याचं पीक घेण्यास सुरुवात केली आहे। परंतु भाजीपाल्याची पिकं पारंपरिक पद्धतीने घेतल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी मागील वर्षापासून मल्चिंगवर भाजीपाल्याची पिकं घेण्याचा निर्णय घेतला। याचं नियोजन करताना त्यांनी गिरीश मल्चिंग पेपरची निवड केली। मागच्या 2 वर्षात त्यांना चांगला अनुभव आला आणि लाखोंचा नफा देखील शिल्लक राहिला। सध्या त्यांच्या शेतावर गिरीश मल्चिंग वापरून 1 एकरावर मिरची आणि ढेमसे हे पीक आहे। शेतावरच डौलदार पीक आणि आतापर्यंतचा अनुभव पाहता त्यांना या पिकांपासून लाखोंचा नफा अपेक्षित आहे। गिरीश मल्चिंग चांगला आहे असं दोघा तिघांना सांगितल्यानंतर आम्ही गिरीश मल्चिंग वापरायला सुरुवात केली गेल्या वर्षापासून। आणि मग सुरुवातीला आम्हाला हातरा येत नव्हतं, त्यांनाच माहिती विचारली आम्ही आणि मग सुरुवात केली। तर ह्या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं केलं। गेल्या वर्षी सुरुवातीला आम्ही अर्धा एकर मिरची केली, त्यात आम्हाला 7.5 टन उत्पन्न निघालं। ह्याचं 7.5 लाखाचं 15 टन उत्पन्न काढले अर्ध्या एकरात मिरचीचे। सरासरी आम्हाला 50 रुपये रेट मिळाला। त्यामुळे आम्हाला 7.5 लाख रुपये सुरुवातीच्या अर्ध्या एकरात मिळाले आणि नंतर मग आम्ही दुसरा अर्धा एकर केला, त्यातही तेवढेच मिळाले। आणि मल्चिंगचा एकच उपयोग होतो की बाष्पीभवन होत नाही, उत्पन्नात वाढ होते। ज्यावेळेस आपल्याला उत्पन्न मिळतं ना, त्याच्यात जास्त आनंद मिळतो आणि समाधानी राहतोय ना। कारण याच्यामुळं आज लेबरचं प्रश्न पडतो, खुरपणीचा गवत येत नाही, थ्रिप्सचं प्रमाण कमी येतं याच्यामुळं। पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या पिकांचं उत्पन्न यात खूप मोठा फरक आहे। पहिल्या वर्षी पिसाळ यांना 7,50,000चं उत्पन्न मिळालं। यामध्ये 1.5 लाख रुपये खर्च वजा करता 6 लाख रुपये नफा शिल्लक राहिला। तर या वर्षी कलिंगड, मिरची आणि ढेमसे या पिकांपासून त्यांना 5 ते 6 लाख रुपये नफा मिळेल। आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे पिकात मोठा बदल झालेला असून कुटुंबातील सदस्य देखील शेती करण्यास आनंदाने सरसावत आहेत। आम्ही गिरीश मल्चिंग पेपर वापरला आणि उत्पन्नामध्ये 4-5 पटीने फरक पडला। पहिली पिकं अशी छोटी असायची, आता मोठी आलीत आणि पिकातही खूप फरक पडला आहे। चांगली गुणवत्ता असलेल्या गिरीश मल्चिंग वापरल्यामुळे 2 पिकं खात्रीने घेता येतात। हाच विचार करून पिसाळ यांनी मागील वर्षापासून आपल्या शेतीमध्ये मल्चिंगचा वापर सुरू केला आणि त्यातून त्यांना लाखोंचा नफा मिळालाय। आजही त्यांना शेतात उभा असलेल्या पिकांपासून लाखोंचा नफा मिळणार आहे। हा नफा इतर पिकांपेक्षा निश्चितच जास्त असेल यात शंका नाही। भारत मागणेसह लैलेश बारगजे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सातारा।